पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। आंबेवडगाव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आंबेवडगावसह वडगाव जोगे आणि कोकडीतांडा या गावांचा समावेश आहे। मात्र या गावांमध्ये सत्ताधारी सरपंचांकडून मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा नेमका किती निधी प्राप्त झाला, कोणती कामे मंजूर झाली, मंजूर कामे प्रत्यक्षात झाली का आणि त्यावर किती खर्च झाला याची कागदपत्रांसह माहिती ग्रामस्थांना दाखविण्याची मागणी करण्यात आली आहे। गावातील रस्ते, गटारी, शुद्ध पाणी पुरवठा, सार्वजनिक शौचालय तसेच इतर मूलभूत सुविधांच्या कामांमध्येही गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे वडगाव जोगे येथील घरकुल योजनेच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून लाभार्थी मंजूर निधी आणि प्रत्यक्ष बांधण्यात आलेल्या घरकुलांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागील 3 वर्षांच्या ग्रामपंचायतीच्या आर्थिक कारभाराचा लेखाजोखा ग्रामस्थांसमोर मांडण्यात आलेला नाही। तसेच ग्रामसभेतही आवश्यक माहिती दिली जात नसल्याचा आरोप आहे। त्यातच 15 ऑगस्टची ग्रामसभा घेण्याबाबत सरपंच आणि ग्रामसेवकांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे आंबेवडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या मागील 3 वर्षाच्या कारभाराचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे। 15व्या वित्त आयोगाच्या निधी, घरकुल योजना आणि सर्व विकास कामांची कागदपत्रे तपासण्यात यावीत। तसेच प्रत्यक्ष कामांची पाहणी करून सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीसाठी जवळपास 60 तरुणांच्या स्वाक्षऱ्यांसह जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे। 8 दिवसांच्या आत ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतीच्या कारभाराचा संपूर्ण लेखाजोखा ग्रामस्थांसमोर मांडावा अशी मागणी केलेली माहिती आणि कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। आता जिल्हा प्रशासन या आरोपाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशीचे आदेश देणार का, ग्रामपंचायतीच्या कारभारातील सत्य बाहेर येणार का आणि ग्रामस्थांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार का याकडे आंबेवडगाव, वडगाव जोगे आणि कोकडीतांडा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। माझं नाव मयूर किशोर पाटील, मी राहणार आंबेवडगाव, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथील रहिवासी आहे। आज 15 ऑगस्ट निमित्त आम्ही सर्व गावकरी येथे जमलो होतो। आम्हाला वाटलं तिथे ग्रामसभा वगैरे काही असेल, पण येथे आलं तर येतं बघता इथलं चित्रच वेगळं निघालं। ना येथे ग्रामसेवक हाजीर आहे, ना सरपंच हाजीर आहे, ना कोणता सदस्य हाजीर आहे, ना कोणते कर्मचारी हाजीर आहे। येथे कोणत्याही व्यक्तीची उपस्थिती नाही। आज आमच्याच ग्रुप ग्रामपंचायत मधील जोगे येथील रहिवासी त्यांच्या समस्या घेऊन आलेले होते, पण त्यांनाही इथे आल्यानंतर झटका लागला की याची कोणत्याही प्रकारचं कोणीही नव्हतं। ते त्यांची समस्या घेऊन आले। आमच्या समस्या असं आहे की गावामध्ये रस्ते नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, शौचालय आहे पण शौचालयावर लाखोची बिले काढलेली आहे, पण ते शौचालयाचा बघण्याच्या तुम्ही बघू शकत नाही अशा प्रकारची अवस्था या शौचालयांची झाली आहे। अशा सर्वच गोष्टींची अडचण आम्हाला या ठिकाणी आहे, पण आमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कोणीही तयार नाही। तरी मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या समस्यांवर तुम्ही लक्ष घाला व ग्रामपंचायतलाही विनंती करतो की तातडीने आमच्या समस्या व आमच्या मागण्या पूर्ण करा ही विनंती। माझं नाव सुगडू सिकंदर तडवी, मी जोगेवडगाव या गावाचा रहिवासी। माझ्या गावात असं आहे की संडासी नाही, म्हणजे सार्वजनिक संडास नाही, रस्ता नाही, गटारीची सोय नाही आणि पहिली गोष्ट तर 15 वर्षात फक्त 3 घरकुल माझ्या बिलवस्तीमध्ये मिळालेले आहे। प्रत्येक गावात घरकुल योजना ही भरपूर प्रमाणात राबवल्या जात आहे, पण माझ्या गावामध्ये घरकुल योजना ही फक्त 15 वर्षात फक्त 3च घरकुल मिळालेले आहे माझ्या गावामध्ये। याचे मी अर्ज घेऊन आलेलो होतो, पण इथं कोणत्याही प्रकारचे म्हणजे कोणीही नाही, सदस्य नाही, ग्रामसेवक नाही, सरपंच नाही, कोणीही नाही। आता हा अर्ज आम्ही द्यायचा तर द्यायचा कोणाकडे? आम्हाला याची ग्रामपंचायतने ह्या गोष्टीची पूर्तता द्यावी ही माझी नम्र विनंती। सार्वजनिक शौचालय आहे का? काहीच नाही, पूर्ण तांडवस्ती आणि माझ्या तांड्यातून गावात जायला सुद्धा रस्ता नाही नेमका। अजून काय समस्या? शाळा कशी आहे? शाळा चांगली आहे माझ्या गावाची, पण बाकीची कुठलीही सोय नाही। गावात रस्ते नाही, काही नाही, गटारी नाही, लाईट पण नाही। पिण्याचं पाणी सुद्धा शुद्ध नाहीये माझ्या गावामध्ये। 8 दिवस ते 8 दिवस, 15 दिवस, 8 दिवस, 10-12 दिवस असं पाणी येतंय। आम्ही पुढे पाचोरा जाऊ। आता सर्व गोष्टींना फक्त एकच जबाबदार आहे, आमची ग्रामपंचायत।
आंबेवडगाव ग्रुप ग्रामपंचायत. कुठलाही काम आमच्या जोग्यामध्ये झालेले नाही. आमच्या गाव बिलवस्तीमध्ये या, वरच्या तांड्यामध्ये या, ना गडारी ना रस्ता कोणतेही काम नाही. फक्त आमच्या तांड्यामध्ये घरकुलचे काम चालू आहे, पण आमच्या गावात तर नाहीये. पण रस्ते नाही, गडारी नाही, काही नाही. थोडीशी गडार बांधलेली आहे, म्हणजे लगभग 20 ते 25 मीटरची. तिच्यात पण 2 लाखाचं काम दाखवलेलं आहे. 2 लाखाच्या आसपास असं काही ऐकलंय मी. तेवढं काम दाखवलेलं आहे. ते पण सदस्याच्या घरा पुढे जे, इकडे तिकडे नाही जे. घरकुल तर भरपूर गरज आहे. नेमके आता 70-80 घरकुलाचं योजना राबवण्यात येत आहे आमच्या तांड्यामध्ये, पण बिलवस्तीमध्ये एक पण नाही. माझे नाव सतीश कैलास निकम. मी ग्रुप ग्रामपंचायत आंबेवडगाव या गावाचा रहिवासी असून ग्रुप ग्रामपंचायत मध्ये 15 वित्त आयोगातून राबवले जाणारे जे काम आहेत ते अक्षरशः पाहण्यायोग्य सुद्धा नाहीये. ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवकांनी सार्वजनिक शौचालयावरती 1,53,000 रुपये खर्च दाखवलाय. परंतु तुम्ही जर वास्तविक त्या शौचालयाला बघायला जाणार तर तिथे तुम्ही उभं सुद्धा राहणार. इतकी घाण आहे आणि त्या घाणीमुळे आजूबाजूचा जो परिसर आहे अतिशय रोगाच्या अधीन जात आहे. तिथली मुलं असो, वृद्ध व्यक्ती असो, हे सर्व आजाराच्या अधीन होत असून ती समस्या ग्रामपंचायतीने लवकरात लवकर दूर करावी ही सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. तसेच गावामध्ये रस्ते काम केलं दुसरीकडे आणि बिल काढली दुसरीकडे, म्हणजेच बोगस बिल काढलेले सरसा म्हणता येईल. आणि ग्रामसभेसाठी आम्ही 22 जून रोजी अर्ज दिलेला होता विशेष ग्रामसभेसाठी की भ्रष्टाचार झालेला आहे, त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तुम्ही आम्हाला उत्तर द्यावं. परंतु आज 15 ऑगस्ट 2026 रोजी ग्रामसभा घेणे अनिवार्य असते, परंतु इथं ना ग्रामसेवक हजर आहे, ना सरपंच हजर आहे, ना कुठलं उपसरपंच किंवा सदस्य हजर आहे. याच्या व्यतिरिक्त कोणी जरी इथं तक्रार करायला आलं तर आम्ही कोणाला विचारायचं आणि याचा जाब कोण देणार? गावामध्ये दुनियाभरची गंदगी होत चाललेली आहे. ना कुठे सीसीटीव्ही आहे, ना पाण्याची व्यवस्था आहे. हे 1-2 लाख रुपये बिल काढतात, मग पाण्याची व्यवस्था कोण करणार? शुद्ध पाणी तर नाहीच. आणि टीशेलचे इतक्या मोठ्या प्रमाणावरती बिल काढतात, पण त्या पाण्यामध्ये टीशेल आहे का हा गावकऱ्यांचा सर्वांना विचारण्याचा प्रश्न आहे. आणि त्याच्यातच जोगेला पण आम्ही गेलो, आम्ही तिथली पाहणी केली. जोग्यामध्ये अक्षरशः जिम शाळा आलेली आहे आणि ती जिम शाळा वास्तविक शेताच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवलेले सर्व साहित्य. मग तिथे जिम शाळा आली की नाही आली त्याचा मोठा प्रश्न सर्व गावकऱ्यांना पडलेला आहे. आणि ह्या वातावरणामध्ये जर गावाचे सर्व मुलं जर वावरत असतील तर काय परिणाम पडणार आहे हे सरकारने आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. हो, बदलीची मागणी पण केलेली आहे. सरपंचाने पण सांगितलं की आम्ही त्याचा अर्ज बनवलाय, परंतु आतापर्यंत ग्रामसेवकचे निलंबन झालेलं नाहीये. हो, त्याचा आमच्याकडे प्रूफ पण आहे, त्याचा व्हिडिओ पण आहे की ते जे बिल इथं त्यांचे मस्टर भरलेले जातात ते मस्टर इथं आतापर्यंत भरलेले नव्हते. जेव्हा आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात बीडीओ साहेबांना तसेच इथं अर्ज केला की आम्हाला 15 वित्त आयोगात कामं झालेली आहेत, त्याचा एक सखोल माहिती मिळावी, तर त्यांच्याकडे माहिती नव्हती. त्यांनी काय केलं, इथून सर्व बुक वगैरे उचलले, कॅश बुक असेल किंवा त्यांचं मस्टर असेल, कुठले सहीचे बुक असेल, त्यांनी त्यांच्या स्वतः घरी जाऊन सर्व बिल तयार केले की खर्च कुठे किती लागलेला आहे. आतापर्यंत त्यांनी कुठलेही बिल लिहिलेलं नव्हतं. लेखापरीक्षण झालं पाहिजे. हो, लेखापरीक्षण पण झालं पाहिजे. नाही झालं तुम्ही पुढे काय? मोठं तीव्र आंदोलन होणार आहे आणि याला जबाबदार सरासरी बीडीओ साहेब, विस्तार अधिकारी असतील किंवा ग्रामसेवक असेल, हे सर्व जबाबदार असणार आहे.